कोल्हापुरातील शिवाजी पुलाजवळ आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत शेती महामंडळाच्या जागेत अनाधिकृतपणे खर माती मुरुम टाकून रस्त्याची रुंदी वाढवली जाते। या जागेत दुकान गाळे बांधून भाड्याने देण्याचे प्रकार वाढले आहेत। भर टाकून रस्ता वाढवल्यामुळे उत्तरेश्वर, दुधाळी आणि शुक्रवार पेठेतील घरात पुराचं पाणी घुसण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी आणि प्राधिकरणाने लक्ष घालून कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। कोल्हापूर ते गांधीनगर रस्त्यावर शिवाजी पूल ते आंबेवाडी पर्यंतच्या रस्त्यालगत शेती महामंडळाची अर्थात शासनाची जागा आहे। या जागेत भराव टाकून अनेकांनी दुकानगाळे उभारून व्यवसाय सुरू केले। तसंच रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी दुकानगाळे बांधून ते भाड्याने दिले आहेत। शिवाजी पुलाला लागून पाटील पेट्रोल पंपापर्यंत रस्ता अरुंद होता, त्यामुळे दुकानगाळे बांधता येत नव्हते। त्यावरही तिथल्या नागरिकांनी शक्कल लढवून शेती महामंडळाच्या जागेत शेकडो डंपर आणि ट्रॅक्टरद्वारे खर माती दगड टाकून रस्त्याची रुंदी वाढवली आहे। तसंच नैसर्गिक ओढेही मुजवले आहेत। सुमारे 20 फूट उंचीने भराव टाकल्याने दरवर्षी पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी उत्तरेश्वर, दुधाळी, जामदार क्लब आणि शुक्रवार पेठेतील काही भागात अनेक दिवस साचून राहणार आहे। शिवाय नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांना नुकसान सोसावं लागणार आहे। शेती महामंडळाच्या जागेत भर टाकून रस्ता रुंदीकरण करण्याचा प्रकार सुशील भांदिगरे, बाबा पार्टे आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भर टाकण्यासाठी आलेले डंपर आणि ट्रॅक्टर ट्रॉली अडवून त्यांना जाब विचारला। इथून पुढे भर टाकली तर वाहनं फोडण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला। त्यानंतर आंबेवाडी ग्रामपंचायतीकडेही तक्रार केली। दरम्यान भर टाकून रस्ता रुंदीकरणासाठी परवानगी दिली नसल्याचं आंबेवाडी ग्रामपंचायतीनं सांगितलं। याबाबत जिल्हाधिकारी आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानं प्राधिकरणानं गाळेधारकांना कारवाईबाबत नोटीस देण्याचे सोपस्कार पार पाडले, पण अजूनही ठोस कारवाई झालेली नाही। छत्रपती शिवाजी महाराज पूल ते आंबेवाडी रस्त्यालगत असणाऱ्या जागेमध्ये जी जागा शेती महामंडळाची आहे त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे भराव टाकण्याचं काम चालू आहे। आज हा भराव पडल्यामुळे उत्तरेश्वर पेठ, दुधाळी, शुक्रवार पेठ आणि जुनावदार पेठ या ठिकाणी पुराचं पाणी लोकांच्या घरामध्ये शिरणार आहे। याबाबत आम्ही आंबेवाडी ग्रामपंचायतीला जाब विचारला असता त्यांच्याकडे कुठलीही लेखी परवानगी इथं भराव टाकणाऱ्यांनी घेतलेली नाही। मग जे कोण या ठिकाणी भराव टाकत असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी जिल्हाधिकारी आणि प्राधिकरणाकडे केलेली आहे। जर हे लवकर थांबवलं नाही तर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी आम्ही करण्याचा इशारा देत आहोत।